काय म्हणता हिरालाल भाऊ, लागली का झोप? का काकू, कुठं झोप लागली? रात्रभर उठ बस चालू होती माणसाची. हे दोघेही बटे मस्त घर घर झोपत होते. मोठा भाऊ, आता सवय झाली ना आपल्याला. आता डेकोरेशनचं काम आहे आपल्याकडे. कुठेही जातो, कुठेही देतात झोपायला जागा. जिथं भेटली तिथं झोपावं लागते. आपल्याला आता सवय झाली बाबा. सुरुवातीला मलाही खूप अकरत होता, पण आता झाली सवय. अरे पण मच्छर नाही चावले का तुम्हाला? मला तर खूप मच्छर चावत होते. चायची टपरी आहे ना तुमची, तर जास्त चाय पेत असाल तुम्ही. म्हणून तुम्हाला ते मच्छर चावत होते. बरं झाला वावरवाला नाही तर पलंग गिलंग ठेवला आहे तर. नाही तर आम्हालाही नौबत आली असती खालीच झोपायची. नाही, तुमच्या तिघीचा मस्त जमला. वर झोपायला जागा भेटली, पंखाही अजून. आम्हाला फोडलं ना मच्छरांनी. असा माहित नव्हता, नाही तर एक अजून आमच्या घरचा पंखा पकडला असता. हो खरंच तुम्हाला रात्री झोप नाही लागली का मंजुळा काकू? तो वावरवाला लवकर येईल तर बरं होईल. म्हणत तर होता ना रात्री रजनी लवकर येतो म्हणून, सकाळी 6 वाजे बिलकुल टच होतो म्हणे. आता किती वाजले असतील तर? अरे 5:30 वाजले आता. मी काय म्हणतो रजनी, दुर्गा, आता पटकन चहा वगैरे बनवून घेऊ. आणि नाश्त्याचा आता आपण आणलोच आहोत घरून. तर नाश्त्याचा कसा करता मग? एकत्र सगळा नाश्ता जमा करता की आपापला नाश्ता करता? आपापलाच नाश्ता करू ना, कशाला एकत्र जमा करायचा? नाही दुर्गा, एकत्रच करा ना बढिया जमा. आपण दोन असता आहोत, 6 लोक. आता मिळून मिसळून राहणे आहे. 4 दिवसासाठी आलो तर. हो ना दुर्गाताई, भाऊजी बरोबर म्हणत आहे. एकत्र करून घेऊ नाश्त्याचा आपण आणलं तर. कसा तुमच्या घरच्या नाश्त्याची वेगळी चव, काकूच्या घरच्या नाश्त्याची वेगळी चव, आमच्या घरच्या नाश्त्याची वेगळी चव. एकत्र केला तर मजा येईल खाण्यातही. ठीक आहे ना बाबा, आता तुम्ही जसे म्हणता तसे. चला मग ब्रश वगैरे करा पटपट. काही मंजन आणली होती ना? हो आहे ना, आहे म्हणजे नाही. बॅग कुठं ठेवला तू? इथं दिसून नाही राहिली ना. अरे का मंजन म्हणते नारायण, तुही मस्त वावरात आलो. इथं तर निंबाचे झाड खूप असतील. चल बढिया निंबाची काडी मोडू आणि करू बढिया ब्रश. हो मोठा भाऊ, निंबाच्या काडीनं करू, मस्त दात साफ होतात. नाही तर काय. नारायण आता इथं मंजन मागते आपल्या आईला. सिटीचे बाबा, माझ्यासाठी पण आणाल का लिंबाची काडी? मी तर मंजनच नाही आणली बाबा, विसरली आठवण माझी. बघ रजनी, म्हणत होतो मी घरी, तुला म्हणतच होतो तू काही ना काही विसरशील म्हणून. तुझी सवयच आहे काही ना काही विसरायची. मला का म्हणता? हे पोरीच्या याच्यामध्ये भानगडीमध्ये मी विसरली ना. तुमच्या आई वडिलांना या म्हटले 8 दिवसासाठी, तर नाही येऊ शकले. का झाला आले असते तर? त्या पोरीची शाळा कशाला गेली असती आता 1 हप्त्याची. मग अजून ते लाडकी बहीण योजनेचे फॉर्मही भरायचे होते. रजनी, दुर्गा, झाले का भरून तुमचे फॉर्म? हो झाले ना काकू. काल तुम्ही आमच्या घरी आले होते तर आम्ही त्याच कामासाठी गेलो होतो. तरी ते विशालनं करून दिलं ऑनलाईन. असं का विशाल करते का? नारायणला पाय म्हणलं तर नारायणला जमलंच नाही बाबा. नाही ते विशालनंच करून दिलं. शांताबाईच्या पोरानं ऑनलाईन केला आणि मग अंगणवाडीच्या मास्तरींजवळ नेऊन दिला फॉर्म. असा मग अंगणवाडीच्या मास्तरींकडे नेऊन द्यावं लागतात का? हो ना काकू, मग नंतर अंगणवाडीच्या मास्तरींकडे नेऊन द्यावं लागतात. मी म्हटली आता वेळ आहे ना, इकडून गेल्यावरच करीन म्हटली. नाही केली आम्ही तर भरपूर केला बाबा. मग कसा तोच डोक्यामध्ये राहते काकू. फॉर्म भरून नाही झाला, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून नाही झाला, मग असंच राहते डोक्यामध्ये. अरे आहे ना वेळ, 31 ऑगस्टपर्यंत वेळ आहे. पण फॉर्म भरपूर केला, मोकळा होते माणूस. अरे तर आता इथं गोष्ट सांगाल का? चहा बिहा बनवा ना. आणि लवकर कामाला लागायचं आहे. हुंड्यामध्ये तर घेतलं आहे. जेवढ्या लवकर आपण उरकवू तेवढ्या लवकर आपल्यालाच चांगलं होईल गावी जायला. काही रोजी बिजीचा तर आहे नाही की 10 वाजे जायचं आहे, 5 वाजे सुट्टी करायची आहे. मी काय म्हणतो, तुम्ही ब्रश वगैरे करा, आम्ही करतो चहा बनवून टाकतो. नाश्ता करून घेऊ, चहा पिऊन टाकू. आणि तोपर्यंत येते वावरवाला. बियाणे वगैरे आणला काय मग आपण लागवडीला सुरुवात करून टाकू. आहे ना स्वयंपाक पाणी. मी 3 जणी आहो, तर मी काय म्हणतो 3 जणी स्वयंपाकामध्ये नाही घुसत. आज 1 जणी करेल स्वयंपाक, उद्या 1 जणी आणि परवा 1 जण. म्हणजे स्वयंपाकाची एकाची पाळी करू आणि बाकीचे सगळे मग वावरामध्ये काम करू. काय म्हणता मग? असा विचार केली मी. नाही काकू, बरोबर आहे, तुमचा विचार बरोबर आहे, असंच करू. हो, मी म्हटली ते 2 जणी कशाला स्वयंपाकामध्ये गुंतून राहायचा. 6 जणांचा स्वयंपाक तर एकटी बाई करू शकते. काय म्हणतात दुर्गा, रजनी, काय म्हणतात? ठीक आहे ना काकू, आता तुम्ही विचार केले तर बरोबरच असणार. नाही बाबा तसे नाही. मग म्हणाल नको का काकून शहाण पण केलं म्हणून. नाही काकू, कशाला म्हणून. आता 1 जणी स्वयंपाक करेल तर बाकी दोघी तुम्ही बसून थोडी ना राहणार आहात, कामच करणार आहात ना. हो म्हणूनच तर म्हटली की काम पटकन झालं पाहिजे नाही का. जेवढ्या लवकर काम आटपेल तेवढाच आपला जास्त फायदा आहे.
चला मग भांडे बिंडे काढू. ते भांडे आणून झाले आहेत ना. पोतळी कुठं आहे ते? आई ते ठेवली आहे पोतडी. तर आज कोण मग स्वयंपाक करेल? काकूच करतील मग आज स्वयंपाक. उद्या तुम्ही कराल, परवा मी करीन. हो जमते ना तसा. काकू आज तुमच्याकडे स्वयंपाक. ठीक आहे ना बापा, आज मी करतो स्वयंपाक. तर मग चहा मीच बनवतो आज. तुम्ही तोपर्यंत ते भांडे गिंडे आणा इकडे, पाणी गिनी थोडासा. काकू तुम्ही बनवा चहा, मी नाश्त्याचा काढते. आणि दुर्गाताई पाणी आणून टाकतात. हो हो. अरे उठले का म्हटलं तुम्ही लोक? अजी भाऊ बसा बसा जी. नाही नाही ताई, राहू द्या राहू द्या. बघा आलो की नाही मी बरोबर 6 वाजे आलो. म्हटलं होतं ना येईन म्हणून. हो भाऊ वेळेवर आले बरोबर. झाला का मग चहा पाणी पिलं का? चहा पाणी पिले का म्हणते? घरून आणायला का झालं याला टाकल्याला? चहा पाणी नाही ना जी भाऊ, चहा पाणी व्हायचंच आहे. नाही म्हटलं चूल बिल आहे आणि काड्या वगैरेही आहेत. बघितलं ना? हो हो बघितला बघितला. तर ते बियाणे आणलो मी आणि खत वगैरे आणलो. तुम्ही म्हणत होते ना सकाळीच लागू आम्ही कामाला 6:30 वाजे, तर तुम्ही लवकर आणाल म्हणून लवकर घेऊन आलो बाबा मी. थर्मासमध्ये चहा आणले असते तर बरं झाला असता. नाही नाही मलाही वाटलं तसा की न्यावा चहा म्हणून, पण आमच्या घरी थर्मासच नाही आहे ना. अजी काकाजी ते थर्मासचं राहू द्या, पण मी काय म्हणतो एक फॅनची व्यवस्था करून द्याल. अरे बापा फॅन आमच्याकडे आहे नाही ना, म्हणूनच तर सांगितलं होतं त्या माझ्या भावाला की त्यांना पंखा वगैरे सांगून द्याल म्हणून. नाही आणलो आम्ही, पण एकच आणलो. तर आम्हाला का माहीत एखादा असेल बाबा म्हटलं आम्ही इथं. हो जी काकाजी, मच्छर खूप चावत होते रात्री. आमचे मोठे भाऊ ना झोपलेच नाही रात्री. हो बापा खूप मच्छर चावत होते, उठूच बसत होतो मी तर. हा आहे ना पंखा, तो पंखा आहे तर तो बायांकडेच राहते. आम्ही इकडे खाली झोपतो ना, मग इकडे काही हवं लागत नाही. एक काम करा ना भाऊ, सगळे जण खाली झोपवा म्हणजे सगळ्यांना पंख्याची हवा मिळेल. नाही तर मग हे निंबाचे झाड तर आहेतच वावरामध्ये. आज आणा त्यांचा पाला आणि धुवा करा, धुनी करा म्हणजे सगळे मच्छर पडतील. जी भाऊ इकडे काही जनावरं बिनावरं तर येत नाही? नाही नाही इकडे काही जनावरं बिनावरं येत नाही. नाही बापा रात्री तोच आठवण येत होता मला. असा वेगवेगळे आवाजही येत होते, त्याच्यामुळे काही झोप लागली नाही माणसाला. नाही ना आम्ही तर रात्री जागली गिगली करतो तर इथंच झोपतो. आता एवढे लोक आहात तरी तुम्ही दरवाजा बिरवाजा बरोबर लावून टाकायचा. काय म्हटलं तुमच्या घराकडे अशी साईडला जागा वगैरे नाही आहे का, एखादी रूम वगैरे? ते टीना बिनाची असली तरी चालते. नाही नाही तिकडे एकही खाली रूम नाही आहे, नाही तर तुम्हाला तिथंच सांगितलं असतं राहायसाठी. चला मग किती वेळ आहे तुम्हाला यायला? बस अर्धा तास थांबा. हो हो आपल्याला काही घाई नाही आहे, मी तोपर्यंत व्यायाम वगैरे करतो तिकडे बाहेर. दररोज का नाही भाऊ वावरामध्येच येतो व्यायाम एक्सरसाइज करायला. पायी येतो. 1 किलोमीटर आहे इथून आमच्या घर. असा नाही आहे, जास्त लांब नाही आहे. तुमचं झालं की या, मी कसरत करतो तोपर्यंत. हो हो येतो आम्ही. शांत रजा मारायला चाललं जातो वावरामध्ये. पहा बरं किती जोरदार पाऊस आला रात्री. फालतूमध्ये तुम्ही पाणी वागवल्या. अरे पाय आता परवाच्या दिवशी तसाच माहोल झाला होता, मग आला का पाऊस? नाही आला. मग तूच म्हणत होती काल का पाणी नाही वाद दिल्या पर्यालं काही नाही म्हणून. आता हा पाणी पाऊस आपल्या हाताचा आहे का? असं वाटते आपल्याला आज येईल, पण आज येत नाही. आणि जेव्हा वाटत नाही पाऊस येईल म्हणून तेव्हाच पाऊस येते. नाही नाही व काल सायंकाळी म्हणली तरी काळा काळा झाला आणि सरपंच भाऊ आले तर तेही म्हणायला बसले नको देऊ पाणी, आज पाऊस येईलच म्हणून. अजून बोलले पण पाहुणे पाणी धरून आले म्हणून. जाऊ दे ना आता, झाला ना देऊन. आता म्हणल्यानं येणार आहे पाणी वापस. तुमच्याही काही समजत नाही. पप्पाजी सरपंच काका बोलवत आहेत. हो आलो. कशाला आले वाटते सरपंच भाऊ? आई कुठे चालली? विचार समोर जात होती मी. आई चहा कुठे ठेवली तू? अरे बाबा पेला नाही का तू? मी कपात छानून ठेवली होती ना ओट्यावरच. नाही मला 2 नंबर लागले तर मी तिकडे गेलो. आता गरम करावं लागेल डबल. आधी पिऊन नाही टाकला असता का, मग गेला असता. का आई तू पण जा. आई तू समोर जात होती ना, मी गरम करून पिऊन घेतो. ह्या सोनून आवाज मारला की नाही तुझ्या बाबाला सरपंच काका आले म्हणून, तर म्हणून जाऊन बघते म्हटले कशासाठी आले तर. अहो तुम्ही कशाला आल्या? सोनूला पाठवले असते चाय बनव म्हणून सांगायला, तर का मी बनवली नसते का? त्यांना एकटेच ठेवलं नाही, इकडे आले तुम्ही. अरे गेले ना सरपंच भाऊ. बापा चालले गेले? हो कशासाठी आले होते तर? अहो भाऊंना बसा काम नाही म्हटलं, चहा तर आयताच होता. फक्त गरम करून आणून देणे होता. अरे घाईमध्ये होते ना. हो तर कशासाठी आले होते? ते पाहुण्यांना पोहोचवून द्यायचं आहे ना रेल्वे स्टेशनवर, तर याल का म्हणत होते गाडी धरून. असं त्याच्यासाठी आले होते का? तर का म्हटलं तर मग तुम्ही? हो म्हटलो मी, का म्हणे? नाही आता वावरामध्ये अजून रजा मारायला जातो म्हणत होते की नाही,
अरे तर मी खात मारायला जातो, विशाल जाईल ना गाडी धरून, तो सोडून देईल. हो हो बरोबर आहे. विशाल चालली जा, 10 मिनिटात जा लवकर, तयारी झाली आहे म्हणतात, गाडी धरून चालली जा. हो पप्पाजी, चहा पितो आणि जातो मग. विशाल मी पण येऊन जाते. आता तू चालला तर मी येऊन जाते. हो ठीक आहे ना मम्मी, चल. तू पहिले आधी चहा तर पे बापा. हो हो पितो पितो. शांता घमेल दे ना. हटजी बापा, तिकडे समोरच तर ठेवला आहे ना, तुम्हाला काहीच नाही दिसत. चला देते. बाई माधुरी, झाली का बेटा पॅकिंग? हो हो मम्मी झाली. हे चैन ना लागतच नव्हते बॅगची. लागली की नाही तर बिघडली तर नाही चैन? नाही नाही मम्मी, ते कपडे जास्त झाले होते ना, तर लटकला होता कपडा चैन मध्ये, म्हणून लागत नव्हती. माधुरी बरोबर पकडली ना बेटा आपले कपडे? हो ना मम्मी पकडले. चल बापा, झाला असेल तर बोलवून राहिले ना तुझे सासू सासरे. हो हो मम्मी येते. इंदू, पहिलेच म्हटलं होतं तुला, पोरीच्या समोर रडायचं नाही म्हणून. रडवली ना पोरीला पण. नाही रडत. विचारा बरं, रडली का मी काही? नाही नाही, ते गंगा जमुना डोळ्यातून वाहून राहिली आणि रडली का म्हणते. पाय ना, तू रडत आहे तर तुझी पोरगी रडून राहिली. बाई माधुरी, रडायचं नाही. नाही रडत पप्पाजी. दे बेटा ती बॅग दे, आणि चला लवकर, ट्रेनची वेळ होते ना, बोलवून राहिले. चला दोघी जणी रडणं बंद करा आणि चला लवकर. बाई माधुरी, फोन गिन करत राहशी ना? हो हो मम्मी करीन ना, फोन करीन. माझा फोन नाही आला मम्मी तर आपण करायचा. माधुरी, तुपाचा डब्बा कोणाकडे ठेवली? बरोबर खात जाशील बेटा दररोज. तो तुपाचा डब्बा ना ते खाज्याच्या थैल्यामध्ये आहे. मम्मी येशील मग पप्पाजी सोबत? रोवणे बिवणे झाले की? हो हो येऊ ना बेटा. आणि मम्मी मयूर तर राखीलाच येईन म्हणत होता, मग आता राखीलाच यावं लागेल. हो हो मी बोलली येईन म्हणे राखीला. हो तर मम्मी पप्पाजी सोबत येऊन जाल तुम्ही दोघे जण. हो हो बेटा येऊ येऊ. पाहून इंदू, मुलीला रडत पाठवते का? घरून रडत पाठवते? नाही ना हो, असे काऊन बोलता तुम्ही? मग तुला पहिलेच म्हणलं होतं ना रडायचं नाही म्हणून. मुलगी गेल्यावर मग रडशील वाटल्यास किती रडते तर. पण आता मुलीच्या समोर रडू नको. तुझ्या डोळ्यात आसू पाहिल्यावर तिलाही आसू येतात. चांगल्या खुशी खुशीनं जाऊ दे आता पोरीला. हो हो नाही रडत. महेंद्रची आई, जा ना, बोलवून आण ना लवकर. पेलीगीन बाई गेल्या मुलीला आणतो म्हणून, आणि आता युवाई पण गेले, तर याचेच आहेत. लवकर जावं लागेल ना, ट्रेन आपल्या हाताची राहते का? तिथं स्टेशनवर 10 मिनिटाच्या आधी पोहोचलो तर बरं. हो ना हो, येतात ना, त्यांनाही माहित आहे ना. मी नाही जात बापा बोलवायला. 5 मिनिट राहू द्या एकांतामध्ये त्यांना. फालतू कशाला जायचा बोलवायला? आता त्यांची मुलगी जाऊन राहिली सासरी, त्यांच्या हृदय भरून येत असेल ना. मी कशाला जाऊ तिकडे? मला बघवत नाही बाबा ते तसं. तू तर पागलच आहे पक्की. काय म्हणा तुम्ही, पागल म्हणा की काही म्हणा, मला नाही पाहून होते तसा. आता मला मुलगी नाही आहे, पण मला समजत नाही का? आपला मुलगा मिलिटरीमध्ये आहे, आपला मुलगाच जातो तर कसा वाटते? पूर्ण एक दिवस असा वेगळाच वाटते. तसं त्यांचं आहे. आता तुम्ही जाईन तिकडे बोलवायला, नको मीच रडत बसू तिथं. हो हो, तू नको जाऊ, तुझा काही भरोसा नाही. झाली का नंदाताई, तयारी झाली? हो झाली ना ताई, तयारी झाली. का नंदाताई, घरी आलेच नाही तुम्ही यावेळेस? कुठं बापा, काल आम्ही 2-3 वाजेपर्यंत आलो इथं. मग नाश्ता पाणी चहा पाणीच झाला, मग थोडा वेळ आराम केला, मग सायंकाळच झाली. हो भाऊ आले होते पण तुम्ही नाही आले. तुमचे भाऊ काहून नाही येतील? माणसांना काय बाहेर फिरायला गेले की याच्या त्याच्या घरी बसतातच नाही का? आता मी कुठं आली असती, ते बाईसोबत गेले बापा, वावरामध्ये गेले, मग वावराकडून तुमच्या घरी आले. आता आली असती, पण आता कशी ट्रेन आहे ना सकाळची, तर आता काही जमत नाही यायला. मागे आलं होतं तरी मस्त जेवण बिवणही केलं होतं तुमच्या घरी. नाही आले होते म्हणा. आता मुलाखत करायसाठी चालली मी, म्हणलं तुम्ही नाही आले, चला बा मीच चालले जाते, मुलाखत करून घेते. बरं केले ना शांतताई आलं तर. माधुरी बेटीची तयारी व्हायची आहे का? झाली तयारी तर झाली म्हणा, येऊन राहिली. पकडल्या का रोना बिवना? पकडल्या. धुरे लावणं सुरू आहे ताई, आजचे दिवस आहेत आता धुरे लावायचे, मग झाला. असं का? हो, हे सरपंच भाऊ आले होते गाडीसाठी. विशालला म्हणतात गाडी पकड म्हणतात सोडून द्यासाठी. आता कसं आमच्या गावामध्ये ऑटो पण नाही आहे. ते होती एक ऑटो, पप्पू चालवत होता, तर तोही आता बाहेर गेला कमवायसाठी. गावात ऑटो बिटो राहिली तर बरा होते. बस नाही येत का इथं? बस येते म्हणत होती ना माधुरी तर. येते ताई, बस तर येते म्हणा इथं, पण फक्त 2च वेळा येते. एक 10 वाजेची आहे, आता 10 वाजे येईल, आणि एक सायंकाळी 4 वाजेची आहे. असा म्हणजे 2च बसेस आहेत. आणि आपल्याला लवकर कुठं जायचं असला तर मग आपल्या साधनाने जायचं नाही. हो ताई, तसं नाही तर का?
तर आता विशाल येत होता गाडी धरून, थांबते म्हटलं मी येऊन जाते, मुलाखत होऊन जाईल. नाही नाही, बरं केलं आल्या तर. ए, शांता वहिनी कधी आले तुम्ही? आताच आली ना भाऊ. वहिनी विशाल नाही आला का गाडी घेऊन? आला आला, त्याच्यासोबतच आली मी. बापा, तर मग विशाल तिकडे का करते? तर इकडे आतमध्ये काम नाही आला? ते गाडीमध्ये हवा कमी वाटला त्याला, तर हवा मारायला गेला, मला सोडून दिलं ना. असं असं. सरपंच भाऊ, काढा ना गाडी गिडी तुम्ही तोपर्यंत आपली. भाऊ, गाडी बाहेरच आहे ना, का गाडी काढायची आहे? काय म्हणतो भाऊ, उशीर होत आहे तर आपण निघू तोपर्यंत. महेंद्रची आई ना सुनबाई एका गाडीवर येतील, आपण हा सामान धरून एका गाडीने चालले जाऊ. कसे म्हणता? नाही नाही, सोबतच निघू ना. झाला येतच आहे माधुरी, झालं तयारीच झाली. तोपर्यंत मी एक काम करतो, हे बॅग बांधून देतो नाही का, वजनी आहे, हातात काही पकडणार नाही तुम्ही. हो हो, तेच म्हणत होतो मी, बॅग वगैरे सामान वगैरे असेल तर बांधून टाका गाडीला. हो, ते खाज्याची पिशवी वगैरे आहे अजून. नाही, ते पिशवी तर मी हातामध्ये पकडून टाकीन, हे बॅग बांधून टाका बस, एवढं होते मग. अरे भाऊ, मी पकडून ठेवतो बॅग, तुम्ही रस्सी आणा ना. आहे भाऊ, ह्या डिक्कीमध्येच आहे रस्सी गिस्सी. हां, घ्या तिकडून घ्या बरं. हो हो. वा माधुरी, छान दिसत आहे तू. थू 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 थू. तू तू नको करू बाबा, माझी नजर नाही लागत. नाही, खरंच मस्त साडी जचून राहिली माधुरीवर. खरंच काकू, चांगली दिसते का साडी? हो माधुरी, मस्त छान दिसते. हो ना नंदाताई? हो हो, चांगली साडी दिसून राहिली. तशी माधुरी सुंदरच आहे ना, कोणती साडी असते तिच्यावर. का आई तुम्ही पण? इन बाई, माधुरीला काजळाचा एखादा काळा टिक्का लावून द्या कानाच्या मागे, नजर बिजर लागल्या नाही पाहिजे. झाला झाला इन बाई, लावून झाला. लागत माझ्या मुलीला कोणाचीच नजर. आई बाबा वगैरे कुठे गेले? गेले बाबा तिकडे गाडीकडे गेले, ते बॅग वगैरे बांधत आहेत. काकू तुम्ही कधी आले तर? मी आताच आली, थोडा वेळ झाला. हा, विशाल सोबत आली, गाडी आणलं ना, एका गाडीनं कुठं जाणं होईल तुमच्या? हो हो, हे आले होते ना मग अशी गाडीसाठी तुमच्या घरी. हो, तर गाडी घेऊन येत होता, तर मी म्हटली चल मी येते, मुलाखत करून घेते माधुरी सोबत, इनबाई सोबत. बरं केलं ना ताई आले तर. चला या, गाडी आली, लवकर या. इंदू. हो हो, आले आले. या इनबाई एखाद्या वेळेस. हो हो, येऊ ना. तुम्ही पण या शांताताई, या इनबाई सोबत. हो हो, येऊ येऊ. चला या, लवकर या, वेळ होते. आई चला ना, पप्पाजी बोलवत आहेत. हो चला बाबा, चला तुम्ही चला. उशीर होते, फालतू ट्रेन सुटून जाईल तुमची. अरे बाबा, बरोबर पराठी लावा, नाही तर आहे म्हणाल हुंड्यात दिला. पट 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 लावाचा काम कराल, आणि बरोबर 2च बिया लावा. हा बटा टाकला, मगापासूनचा दिमाग खाऊन राहिला. आता लावतच आहो, आता हुंड्यामध्ये दिलं, कशाला बोलायला पाहिजे. आवाज आला का बा? म्हणत आहोत. हो ना जी, हो भाऊ, तुम्ही चिंता नका करू, बरोबर लावतो आम्ही. हो, तेवढा दूर दूर नका लावू ना, थोडा जवळ घ्या. पहा बापा, बरोबर लावा. म्हणून म्हणत होतो तुम्हाला, आधी फुल्या करून घ्या ना मग पटपट लावा. कशा फुल्या केल्या राहिल्या तर बरोबर अंतरावर होतात लावून. अजी काकाजी, काही आवश्यकता नाही आहे ना आम्हाला फुल्या करून लावायची. आम्ही तुरी बिरू लावतो ना, तुरी सारखेच तर लावणे आहे. हो हो, तुरी सारखंच लावणं आहे, पण तुरी कशा 4-5 दाणे लावतात, हे फक्त 2च दाणे टाकायचे, तिसरा दाणा टाकायचाच नाही. हायब्रिडची बिजाई आहे, महाग आहे ना. हो जी काकाजी, नाही टाकत, 2-2च बिया टाकतो बरोबर. तुम्हाला काय बाबा, फक्त पहिलेच माझ्या टाकल्यावर केस नाही आहेत. अहो काय झालं, तिथंच काम थांबले? लावा ना पटापट. ते बायकोही माझी ना मागेच लागते कशी तर. थांब ना, आता थोडासा उभाही नको राहून म्हणते का? आपल्या चायच्या टपरीतच बरा होतो मी. इकडे सारी कंबर दुखून राहिली माणसाची. हो मोठा भाऊ, बरोबर म्हणून राहिले तुम्ही. कंबर दुखून राहिली माणसाची आता. कशाची कंबर दुखते हो तुमची? कितीक लावले तुम्ही? आता फक्त काय 1 तास झाला लावता, आता अजून एवढा दिवस बाकी आहे. नाही रे बा, येणंच बेकार झाला माणसाचा. 1.5 तास भाऊ, काही नाही होत ना, आज अकरेल. तुम्ही आता करून नाही आहात ना असे काम, म्हणून भारी जाऊन राहिला तुम्हाला. बघा ना, शिका काही. शिका काही, नारायण भाऊ कडून शिका काही. हुक न चूक नाही करून राहिले ना, पहा ना, सगळ्याच्या समोर आहे, आमच्याही समोर आहे. अरे तो दूर दूर लावून राहिला ना. का भाऊ, कुठं दूर दूर लावतो? पहा बरं, काही पण सांगता. अरे बाबा, दूर दूर नको लावा आणि जवळ जवळही नको लावा, बरोबर 2-2 बिल्लसवर लावा. हो जी काकाजी, बरोबर 2-2 बिल्लसवरच लावतो. अरे नारायण, तुझ्या आईचा स्वयंपाक व्हायचाच आहे का? काहून तर मोठा भाऊ, भूक लागली का? अरे वा, काकू आल्या. स्वयंपाक झाला वाटते. काकू, झाला का स्वयंपाक? बघ ना आई, किती वेळचे आहे, भाऊ म्हणत आहेत स्वयंपाक झाला का, तुझ्या आईचा स्वयंपाक झाला का म्हणून. चांगलीच भूक लागली वाटते यांना. अहो काहून, नाश्ता केले तरी एवढ्या लवकर भूक लागली का? आता जेवण नाही करायचं आहे?
हे लावत लावत धुऱ्यापर्यंत जाऊ, तेव्हा मग कुठं जेवण कराल. आई झाला का स्वयंपाक? हो बस आता होतच आहे. थोडी भाजी शिजायची बाकी आहे, होऊन जाते 10-15 मिनिटामध्ये. अजी ताई काड्या वगैरे पेटतात ना? हो भाऊ, पेटतात काड्या वगैरे. बघा आपल्याला म्हटलं नाही पाहिजे अशी लावली पराठी तशी लावली पराठी म्हणून. एक नंबर कापसाचे झाडं आले पाहिजेत आणि सगळे वापले पाहिजेत. तर जास्त आतमध्येही नका लावू बापा. थोडाशी माती सरकवा आणि तिथं बिया टाकत जा आणि माती झाकत जा थोडी थोडी. हो ना काकू, तसेच करत आहोत. दुर्गा तुला नाही म्हटली, आपल्या बायांना तर येते, यांनाच तर नाही येत माणसांना. लक्ष ठेवा बापा, रजनी दुर्गा यांच्याकडे लक्ष ठेवा. असे काम करा की आपल्या घरच्याच आहे. नाही नाही, हे बाई समजदार आहे. बाई चांगली आहे, समजदार. टेन्शन नाही आपल्याला. हेच सांगते ना, बाईच सांगून राहिली बरोबर लावा म्हणून. हो हो काकू, सांगितला ना आम्ही, सांगितला बरोबर लावा, इथं इथं लावा म्हणून. लावत आहेत आता. थोडासा सुरुवातीला कमी जास्त झाला, पण आता लावत आहेत बरोबर. हो तेच म्हटलं. कसं आपल्याला कोणी म्हटलं नाही पाहिजे की हे अमुक गावचे आले होते आणि लावला तर बरोबर लावला नाही, असा तसा नाही का. उलट खुश होऊन 2 रुपये शिवायचे दिले पाहिजेत, असे काम करायचे. रजनी दुर्गा कसे करता, आता जेवण करता की नंतर कराल? नाही नाही काकू, आता नाही करत. हे धुऱ्यापर्यंत नेतो लावत लावत, मग त्याच्यानंतरच जेवण करू. तर मग मी विस्तो वगैरे विजवून येते, मी लावू लागते. झाला ना माझा आता तिकडेचा काम. हो हो काकू, या या. मी का म्हणतो दुर्गा, आता थोड्या वेळ बसून पाणी वगैरे पिऊ. जेवण नाही करू वाटल्यास, पण पाणी पिऊ. तहान खूप लागली बापा. हो तुम्ही किती वेळा सोडून गेले इथून लावता लावता. कधी बाथरूम लागते तुम्हाला, तर कधी 2 नंबर लागते. काय कसं आहे तुमच्या? कामं करावं लागते बापा इथं, बसून राहावं नाही लागत. फालतूमध्ये तुमच्यापासून मला बोलतील ना. दुर्गा काऊन रागवते? तहान लागली तर पाणी पिवते ना. नाही काकू, हे पुष्कळ वेळा इथून गेले आहेत. पहा ना किती मागे आहेत तर. आम्ही इकडे येऊन गेलो ना, हे आता ते लाईन त्यांची तिकडेच आहे. अरे तर ते कधी लावून नाही आहेत. आपल्या चहाच्या टपरीतच बसतात ते. आता आले वावरामध्ये, तर आता एका वेळेस शिकतील का? यांच्यापेक्षा लहान मुलं तरी बरे कामं करतात, पण यांना नाही जमत. एक काम करा, आता थोडा वेळ पाणी वगैरे पिऊन टाका, 5 मिनिट बसा, मग सुरू करा. ज्यांच्या जिथं जिथं झालंय तिथंच त्या बिया ठेवा, मग लक्षात तरी राहील. ते गाठोडे ठेवा तुमच्या जवळचे. तशी मला इथं तहान लागली होती. बरं झालं बापा, हिराला भाऊनच म्हणला तर. मी आणते, इकडेच आणते, माठ आणि ग्लास आणते. इथं बसून प्या. या, इथं सावली आहे. काकू आता कुठं ऊन आहे? नाही आहे ऊन. तर एक काम करा, मग तिथंच थांबा, तिथंच आणून देते पाणी मी तुम्हाला. नाही नाही, तिथंच येतो, बसतो 5 मिनिट तरी बसायला मिळेल. इथं का, इथंच पाणी प्या आणि अजून लागा कामाला.